या शिवाजी महाराजांना आपण या ठिकाणी वंदन करणार आहोत, बरोबर. म्हणजे नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी जिथे वाढलो मी, नमो धर्मभूमी जियेच्या एकामी, पडो देह माझा सदा ती नमी मी. असे शिवाजी महाराज यांचं कार्य आज आपण पाहायचं आहे. शिवाजी या नावाला जर उलट वाचलं तर काय अर्थ होतो? जीवाशी. हा शब्द तयार होतो, जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी होय. आणि या शिवाजी महाराजांचं सतत कार्य जीवाशी खेळलेलं आहे, बरोबर. या शिवाजी महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये जे जे काही केलं ते आपण पाहू शकतो. तर हे शिवाजी राजे जेव्हा इसवी सन 1962 मध्ये आग्रा येथे पोहोचले, त्यावेळी मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंह त्यांच्या काही अधिकाऱ्यांनी शिवाजी महाराज यांना प्रत्यक्षात पाहिलं आणि त्यांनी महाराजांचे वर्णन पत्रातून केलेले आहे. अशी पत्रे राजस्थानी रेकॉर्डमध्ये आहेत आणि या ग्रंथात समाविष्ट करण्यात आलेली आहेत. यात शिवाजी महाराजांचे प्रत्यक्षात पाहणाऱ्यांनी केलेले वर्णन आलेले आहे. आणि यातील एका पत्रात महाराजांचे वर्णन कसे केलेले आहे बघा. अरस सेवोजी दिलासा हकीर, छोटा सा ही देखता दिसजी, अरसूरती बहुत अजाइब, गोरो रंग अपूछो रावजी दिसोजी. याचा मराठीतला अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे की शिवाजी दिसण्यात बांधणे किरकोळ आहे, पण रूपाने विलक्षण गोरा आहे. त्याच्याकडे पाहताच कुणालाही असं वाटतं की हा राजा असला पाहिजे. शिवाजी अतिशय हिमतीचा आणि मर्द माणूस दिसतो. शिवाजीला दाढी आहे. त्याचा मुलगा 9 वर्षाचा आहे. तोही विलक्षण, रूपवान आणि गोरा वर्णाचा आहे. असे हे शिवाजी महाराज यांना आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी एक वाळूचं शिल्प तयार केलेलं आहे, बरोबर. अशा या वाळूच्या शिल्पामध्ये आपल्याला समजून येईल की या शिवाजी महाराजांनी आपलं अनेक लोक आपलं प्रेम व्यक्त करत असतात. या शिवाजी महाराजांच्या विषयी येवोना हा फ्रेंच प्रवासी शिवाजी महाराजांच्या बद्दल ऐकीव माहितीवरून महाराजांचं वर्णन पुढील प्रमाणे केलेलं आहे बघा. उंची मध्यम, बांधा चपळ, तीक्ष्ण आणि तेजस्वी डोळे, असे वर्णन फ्रेंच हा करत असतो. आणि या माध्यमातून हे आपल्याला दिसून येईल. असं हे वर्णन शिवाजी महाराजांचं केलेलं आहे. या माध्यमातून आपल्याला शिवाजी महाराज कसे होते आणि त्यांनी काय केलं याच्याविषयी आपल्याला माहिती मिळते, बरोबर. अशा या शिवाजी महाराजांच्या विषयी अनेक गोष्टी आपल्याला समजून येतील, बरोबर. एक मिनिट, अपग्रेड करावं लागतं काहीतरी. आणि ज्यांनी इंग्रज एक स्कॉटिश आहे त्यांना देखील आपल्याला या ठिकाणी वर्णन केलेलं आहे बघा, की ज्यांनी शिवाजीला पाहिलं ते मला असं सांगतात की तो मध्यम बांधण्याचा आहे. मी उभा राहिलो तर जितका दिसेल त्याहून थोडासा कमी, पण त्याचे शरीरयष्ट उत्कृष्ट आहे. तो व्यायामपटू आहे. तो बोलतो तेव्हा स्मित हास्य करीत आहे असंच वाटतं.
दृष्टी तीव्र आणि तीक्ष्ण आहे. आपल्याला स्वतःच्या लोकात तो उठून दिसण्या इतका गोरा आहे. या वर्णनावरून आपल्या समोर शिवाजी महाराजांचे प्रतिमा उभी राहते. यातच या शिवाजी महाराजांचं वर्णन दिसून येतं. बरोबर. या शिवाजी महाराजांच्या विषयी क्षत्रिय कुलावंतास राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय व छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा आपल्याला वारंवार पाहायला मिळतात. बरोबर. या शिवाजी महाराजांनी बालपणापासून जे काही केलेलं आहे ते त्यांचे गुण आपल्याला या ठिकाणी पाहायला आहेत. बरोबर. तर बालपणी तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वतः कष्ट घेतलेले आहे. पराक्रमासाठी शस्त्राचा अभ्यास केला. बघा, साध्या बोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व देहवाद जागृत केला. स्वतः शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वतःला घट्टपणे बांधून घेतले. महत्वाचे म्हणजे गड किल्ले जिंकले, नवीन गड किल्ले निर्माण केले, योग्य त्यावेळी आक्रमण आणि किंवा गरज पडेल त्यावेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरण केलेच. तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्याअंतर्गत कलहाचाही सामना केला. आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा या तंत्राचा चातुर्याने वापर केलेला आहे. बघा, अनेक लढाया शिवाजी महाराजांनी या गनिमी काव्याच्या माध्यमातून लढलेल्या आहेत. सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकऱ्याची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था अशा अनेक व्यवस्था या शिवाजी महाराजांनी लावून दिलेल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. बरोबर. आणि या अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून त्यांनी स्वराज्यामध्ये विविध गोष्टी आपल्याला समजावून सांगितलेल्या आहेत. या राजभाषा विकसित करण्याचा गांभीर्यपूर्ण प्रयत्न केला आणि विविध कलांना राज्याश्रय दिला. म्हणजे अनेक लोकांना त्यांनी आपल्या राज्यामध्ये आपल्या कला कशा कशा वृद्धिंगित होतील यासाठी प्रयत्न केला. खचलेल्या पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला. आणि या सर्व गोष्टी शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षात केलेल्या आहेत. आणि या चौथीच्या पुस्तकामध्ये, चौथीची मुलं आहेत आपल्याकडे, तर चौथीच्या पुस्तकामध्ये जी राजमुद्रा आहे या ठिकाणी संस्कृत भाषेत होती. आणि त्या संस्कृत भाषेचा मराठी अर्थ बघा, जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजीचा पुत्र शिवाजीची ही राजमुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल. बघा, आपल्याकडे आता नाणी आहेत. बरोबर. याच्यावरती सिंहाची मुद्रा आहे. मात्र शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वतःची राजमुद्रा शिवाजी महाराजांनी तयार करून घेतली. असे हे आपले शिवाजी महाराज. आणि या शिवाजी महाराजांच्या विषयी जयपूरच्या दरबाराच्या किल्ल्यात जी बातमीपत्र मिळाली, त्या बातमीपत्रात शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिल्याचे वर्णन आहे. त्यामध्ये एक बातमीदार असं म्हणतो की दख्खनच्या राजाला आम्ही आग्र्यात प्रत्यक्ष पाहिलं. त्याचा वर्ण गोरा आहे, नासिका सरळ आहे, म्हणजे नाक सरळ आहे आणि डोळे भेदक आहेत. त्यांच्याशी बोललो तर त्यांना काही प्रश्न विचारले तेव्हा त्यांची समर्पक उत्तरे त्यांनी दिली. त्यांचा युक्तिवाद काय वर्णावा आपण ऐकतो आणि लगेच आपल्याला ते त्यांच्या शब्द पडतात. यामुळे महाराजांची व्यक्तिमत्व कसे होते याचा अंदाज आपल्याला यातून येतो. बघा, म्हणजे अनेक लोकांनी जे जे काही केलं त्यामध्येच अजून देखील बघा, ज्यांनी वर्णन शिवरायांचं केलेलं आहे. शिवरायांना स्वधर्म आणि संस्कृती यांचा प्रखर अभिमान होता. यासोबत इतर धर्माच्या बाबतीत सुद्धा त्यांची वागणूक अतिशय उदारपणाची होती. पवित्र कुराणाचा मान, मशिदींना इनाम आणि परस्त्री याबद्दल आदर्श वागणूक इत्यादी महाराजांच्या गुणांची तारीफ
तत्कालीन इतिहासकार काफी खान भीमसेन यांनी मुक्तपणाने केलेले. यावरूनच आपल्याला शिवाजी महाराजांची महती समजून येईल. बघा, समाजात अस्पृश्य समजल्या गेलेल्या महार, मांग, रामोशी यांना किल्ल्यात प्रवेश देऊन अनेक अस्पृश्यता मिटवली. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर अनेक किल्लेदार हे महार होते. त्यांच्या हेर खात्यात बहुतेक मंडळी ही रामोशी होती. त्यांच्या सिंहासनाला चादर घालण्याचं काम मेहतर मंडळी करत असत. बघा, वाई परगण्यातील नागवाडी गावची पाटीलकी महाराजांनी नागनाथ महाराजला दिली होती. सामाजिक समतेच्या बाबतीत महाराज काळाच्या कितीतरी पुढे होते हेच आपल्यावरून दिसून येते. मात्र आता ही सामाजिक समता कुठेतरी कमी पडते असं आपल्याला वाटतं. बघा, शिवाजी महाराज किती हे होते बघा. मग त्यांच्याकडून आपण त्यांचे गुण काय काय होते हे आपण पाहू शकतो. कधीही आपले डोके वाकवू नका, नेहमी उंचावर ठेवा, असं ते त्यांचे विचार आपल्याला काही लोकांनी सांगितलेले आहेत. शत्रूला दुर्बल समजू नका, पण अधिक बलवान समजून घाबरूही नका. बघा, शिवाजी महाराजांचं गनिमी काव्याचं तंत्र हे यात आपल्याला दिसून येतं. लक्ष गाठण्यासाठी टाकलेले एक छोटे पाऊल पुढे जाऊन मोठे लक्ष्य गाठू शकते. हे लक्ष्य म्हणजे स्वराज्य स्थापनेचं छोटस लक्ष त्यांनी बघितलं आणि पुढे स्वराज्य कितीतरी विस्तारलं गेलं. जे अटकेपार झेंडा शिवाजी महाराजांचा पोचलेला आहे ते आपल्याला यातून दिसून येतं. परस्त्रीबाबत आदर दाखवा, अन्यथा कठोर शिक्षा केली जाईल, असं शिवाजी महाराजांनी आपल्या त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे. बघा, मरण आले तरी चालेल पण शरण जाणार नाही, हे जे वाक्य आहे हे तंतोतंत अगदी औरंगजेबानं ज्यावेळी शिवरायांना आग्र्यावेळी कैद केलं त्यावेळी दिसून येतं. त्याच्यातून सुटका कशी केली, म्हणजेच बादशहाच्या हातावर तुरी दिल्या, हे वाक्य अतिशय समर्पक आपल्याला समजून येईल. सगळ्यांच्या हाती तलवार असले तरी इच्छाशक्तीच्या जोरावर स्वराज्य स्थापन करता येईल. चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा आणि नडला तर त्याला मराठ्यांची जात दाखवा. हे वृत्ती या शिवाजी महाराजांची आपल्याला दिसून येते. म्हणूनच शाहीर, अनेक लोक, पोवाडे याच्यातून शिवाजी महाराजांचं एक वाक्य नेहमी आपल्याला ऐकायला येतं. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्यावर, असं हे शाहीर आपल्या पोवाड्यामध्ये म्हणतात. तर दुसरं आहे, 36 कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना एक मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात. म्हणजे छत्रपती कोण आहेत? शिवाजी महाराज